नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर भालेराव. सागर ऑनलाईन अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आपण चालू केले आहेत मॅथच्या क्वेश्चन आन्सर सिरीज. या क्वेश्चन आन्सर सिरीजमध्ये आत्ता आपण बघत आहोत पोलीस भरतीच्या PYQs. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आज आपण बघणार आहे रत्नागिरी जिल्हा चालक पोलीस 2019ची क्वेश्चन पेपर, जी झाली दिनांक 13 ऑक्टोबर 2021 रोजी. चला यातला पहिला मॅथचा प्रश्न बघूया. एक वस्तू 12% नफ्याने विकण्याऐवजी 10% तोट्याने विकली, तेव्हा त्याला पूर्वीपेक्षा 880 रुपये कमी मिळाले, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? आता बघा, एक वस्तू 12% नफ्याने विकण्याऐवजी 10% तोट्याने विकली, म्हणजेच कुठली वस्तूची किंमत असते 100%. मग ही 100% 12% नफ्याने विकण्याऐवजी, मग 100च्या 12% म्हणजे 112%नी विकण्याऐवजी 10% तोट्याने विकली, म्हणजे ही 100ची वस्तू 10% तोट्याने म्हणजे 90ला विकली. त्यावेळेस फायदा किती झाला? तेव्हा पूर्वीपेक्षा 880 रुपये कमी मिळाले. 90% विकल्यामुळे 880 रुपये कमी मिळाले. मग 112 आणि 90 याच्यामध्ये फरक किती झाला? हा झाला 22%चा फरक. म्हणजे हे 22% कमी विकल्यामुळं 880 रुपये एवढा तोटा झाला, म्हणजे 880 रुपये कमी मिळाले. म्हणजेच या 22%ची किंमत आपल्याला दिलेली आहे 880 रुपये. ठीक आहे. आणि या 100%ची किंमत आपल्याला विचारलेली, खरेदी किंमत विचारली ना, कुठलीही खरेदी किंमत ही 100% असते. मग आता यांचा तिरकस गुणाकार करायचा. मग 880 गुणिले 100 छेदात 22. मग 22ने 880ला डायरेक्टली भाग जातो. 22 × 22, 22 चोक 88, हा 0 तसाच, आणि 40 गुणिले 100 म्हणजेच 4 × 4 आणि हे 3 शून्य तसेच. आपलं उत्तर आलं 4000. ऑप्शन 2. आता पुढचा प्रश्न बघा. 20 वर्षापूर्वी अमित व राजेश यांच्या वयाचे गुणोत्तर 1:5 होते, तर 20 वर्षानंतरनं त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:9 आहे. तर अमित व राजेश यांच्या वयातील अंतर किती? आता हा प्रश्न बघा, थोडा ट्रिकी प्रश्न आहे. आता 20 वर्षापूर्वी अमित आणि राजेश यांच्या वयाचे गुणोत्तर होते 1:5. आता पहिले आपण स्टेप बाय स्टेप लिहून घेऊ. हा प्रश्न 2 पद्धतीत सोडवायचा. पहिले मी कन्सेप्ट सांगतो, नंतरनं शॉर्ट पद्धतीत कसा सोडवायचा ते बघू आपण. आता 20 वर्षापूर्वी त्यांचं वय होतं 1:5 या गुणोत्तरात. म्हणून आता इथे लिहितो मी 20 वर्षापूर्वी वर्षापूर्वीचे वय. मग किती होते? 20 वर्षापूर्वी त्यांचं वय होतं 1:5. ठीक आहे. आता 1:5 म्हणजे राजेशचं वय होतं, अमितचं वय होतं 1, तर राजेशचं वय होतं 5. आता 20 वर्षानंतरनं त्यांच्या वयाचं गुणोत्तर झालं 5:9. 20 वर्षानंतर झालं, पण आजचं वय काय आलं त्यांचं? मग आजचे वय, मग आता याला x म्हणू, कारण की आपल्याला त्यांचं वय माहीत नाही आहे. मग आजचं वय काय झालं? मग आजचं वय झालं x 20, 1x अधिक 20, आणि याचं झालं 5x अधिक 20. हे झालं आजचं वय. आता उदाहरणात काय दिलं आहे? 20 वर्षानंतरनं, म्हणजे आजपासून 20 वर्षानंतरनं. प्रश्न नीट वाचा, प्रश्नात काय दिलं ते बघा. 20 वर्षानंतरनं, आजपासून 20 वर्षानंतरनं, म्हणजे पूर्वीचे 20 वर्ष, आजचा दिवस आणि याच्या पुढचे 20 दिवस, म्हणजे असे 40 वर्षांचा फरक पडतो आहे. म्हणजेच आजचं वय झालं 1x बरोबर 20, आणि दुसऱ्याचं झालं 5x अधिक 20. आणि 20 वर्षांनंतर याचं वय काय होईल? मग याचं वय अजून 20 वर्ष वाढेल, आणि याचं वय पण अजून 20 वर्ष वाढेल. म्हणजे प्रत्येकी 40-40चा फरक पडला. 40-40ने त्यांचे वर्ष वाढले. मग 20 वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर दिलं आहे 5:9. मग आता
हे झालं अमितचं वय, हे 20 आणि 20 डायरेक्टली लिहितो, हे 20 आणि 20 40 छेदात हे 5x अधिक 40. ही 40 अमाऊंट कशाली कळली? 20 वर्षापूर्वी त्यांचं वय 1:5 होतं, आजचं वय ह्यामध्ये ॲड केलं आपण, म्हणजे 1x अधिक 20 आणि 5x अधिक 20 हे झालं आजचं वय. आणि आजपासून 20 वर्ष पुढं म्हणजेच 5 9 हे झालं त्यांचं गुणोत्तर. मग त्यांचं 20 वर्षानंतरचं गुणोत्तर आलं 5 9. आता याला आपल्याला सॉल्व करायचं. मग यांचा करायचा तिरकस गुणाकार. मग 9नी एक्सला गुणलं आलं 9x अधिक 9नी 40ला गुणलं 9 चोक 36 हे आलं 360 छेदात ह्या 5नी याला असं करूया आपण, हा 9 इकडे आहे ना, मग 9x अधिक 9 चोक 36 बरोबर हा 5नी इकडे गुणू 5 5 25 x अधिक 5 चोक 20. आता यांना सॉल्व करूया आपण. मग 9x आणि 25x हा 9 इकडं पाठवू, मग 25मधनं 9 मायनस होईल आणि हा 20 ह्या साईडला पाठवू, म्हणजेच 360मधून हे 20 वजा होतील बरोबर, ह्या बाजूला ह्या 25x मधून हे 9x वजा होतील. आलक्षात? आता 360मधून 20 गेले, इथं उरले 340 आणि ह्या 25मधून 9 गेले, मग इथे उरतात हे 5 आणि 9 इथं उरतात 16x. थांबा इथं काहीतरी चुकलं आहे, 9 चोक 36 ना आणि 5 चोक 20 इथं आलं 200, इथं आलं 200. ठीक आहे. मग या 3600मधून 200 गेले 0, 600 6 3 2 गेले 1, इथं आले 160. ठीक आहे. इथे एक शून्य द्यायचा राहिलेला. ओके, म्हणजे 5 चोक 20 म्हणजे 40 गुणिले 5 हे उत्तर आलं 5 चोक 20 हे आलं 200. ठीक आहे. मग आता इथं आलं 160, हा 16 इकडे गुणिले इकडे जाऊन तो भागिले होईल, म्हणजे 16 असं येईल 160 16 बरोबर एक्सची व्हॅल्यू, मग 16 1 16, मग एक्सची व्हॅल्यू आली 10. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. ठीक आहे. आता याला आपण एका शॉर्ट पद्धतीत पण सोडू शकतो. आता ते कसं, आता ते पण सांगतो मी. याला पहिले आपण एका साईडला ठेवून देऊया. याला थोडं छोटं करतो, त्याला ह्या बाजूला ठेवतो. आता बघा, याला आपण एका शॉर्ट पद्धतीत पण सोडूया. आता प्रश्न परत बघा. 20 वर्षापूर्वी अमित आणि राजेश यांच्या वयाचे गुणोत्तर होते 1:5. आता हे झालं त्यांचं 1:5 20 वर्षापूर्वीचं गुणोत्तर. मग आजचं गुणोत्तर आणि 20 वर्षानंतरचं गुणोत्तर याच्यात आपण कितीचा फरक बघितला? त्यांच्या वयामध्ये जवळजवळ 40चा फरक पडतो. मग हे 20 वर्षानंतरनं, 20 वर्षाआधी 20 वर्षानंतरनं असं आपल्याला 40 वर्षाचा फरक पडला. त्यांच्यामध्ये 40 वर्षाची वाढ झाली प्रत्येकी. मग 40 वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर वाढलं 5 9. मग त्यांचं गुणोत्तर किती झालं? 5 9. मग यांच्यामध्ये कितीचा फरक आला? हा आला 40 वर्षाचा. इथं 40 वर्षांचा फरक आला ह्या गुणोत्तरात. मग हे गुणोत्तर कितीने वाढले? 5 आणि 4 9. हे वाढले 4ने. आणि हे पण कितीने वाढले? मग हे पण वाढले 4ने. म्हणजेच या 4 गुणोत्तराची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे 40 एवढी. मग त्यांनी काय विचारलं आहे? त्यांच्या वयातील अंतर किती आहे. ठीक आहे, त्यांच्या वयातलं अंतर विचारलं आहे. त्यांच्या वयातलं अंतर किती येईल? मग या 4ची व्हॅल्यू जर आपल्याला 40 दिली आहे तर त्यांच्या वयातलं अंतर विचारलं आहे. मग त्यांचं वय एकतर हे काढलं काय किंवा 20 वर्षानंतरचं काढलं आहे. वयातलं अंतर काय चेंज होत नाही. मग तुम्ही कुठला पण एक आपण घेऊया. मग आपण हा 1:5 घेऊ. मग 4ची व्हॅल्यू जर 40 आहे तर 1ची व्हॅल्यू किती येईल? मग यांचा तिरकस गुणाकार. मग 1ची व्हॅल्यू किती आली? ही आली 10. म्हणजे एकाचं वय आलं 10, म्हणजेच अमितचं वय आलं 10 आणि ही 5. या 5ची व्हॅल्यू किती आली? मग एकाची व्हॅल्यू जर 10 आहे तर 5ची व्हॅल्यू साधी गोष्ट आहे ती येईल 50. मग ह्या दोघांमध्ये फरक किती आला? तो आला 40 वर्षाचा. म्हणजेच त्या दोघांच्या
वयातील अंतर किती आलं 40 वर्ष, ऑप्शन 2. समजलं? या दोन्ही पद्धती सोप्या आहे. ही कन्सेप्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि ही झाली आपली शॉर्टकट ट्रिक. आलं लक्षात? आता पुढचा प्रश्न बघा. एका पाण्याची टाकी एका नळाने 1 तासात भरते, तर दुसऱ्या नळाने 75 मिनिटात भरते आणि तिसऱ्या नळाने 50 मिनिटात रिकामी होते. तर तिन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर पाण्याची टाकी किती वेळात भरेल? आता ह्या प्रश्नात काय करायचं आपल्याला, इथं एक नळ 1 तासात भरतो, दुसरा नळ 75 मिनिटात भरतो आणि तिसरा नळ 50 मिनिटात रिकामा करतोय. आता इथं सगळं मिनिटात दिलं आहे, 50 मिनटं 75 मिनटं आणि इथे 1 तास दिलं आहे. मग ह्या 1 तासाला पण आपण मिनटात कन्वर्ट करून घेऊ, कारण की सगळं मिनटात जर असतं तर उत्तर काढायला आपल्याला सोपं जातं. मग सगळ्यांना आपण एका युनिटमध्ये घेऊ. मग 1 तास बरोबर किती होतात? 1 तास बरोबर 60 मिनटं होतात. मग हे 60 मिनटात एक, याला आपण ABC नाव देऊ. म्हणजे ए हा 60 मिनटात टाकी भरतो, बी काय करतो 75 मिनटात ती टाकी भरतो आणि सी काय करतो, सी 50 मिनटात ती टाकी रिकामी करतो, म्हणून याला आपण मायनस करू. हा रिकामी करतो म्हणून याला आपण मायनसमध्ये ठेवू. ठीक आहे. आता यांचा आपल्याला काढायचा लसावी. हा प्रश्न आपण लसावी पद्धतीने सोडू. मग याचा लसावी काय येतो? आता लसावी कसा काढायचं ते बघा. 60, 75 आणि 50 यांचा लसावी काय येतो? तर यांना कशाने भाग जाईल? यांना जाईल 5ने भाग. 5 एके 5, उरला 1, 5 दुने 10, 5 एके 5, 5 5 25 आणि 5 10 50. आता याला 3ने भाग देऊ. 3 चोक 12, 3 5 15 आणि 10ला 3ने भाग जात नाही म्हणून 10 तसाच. आता याला 2ने भाग जातो. बे दुने 4, हा 5 तसाच, बे पंचे 10. आता परत 5ने भाग जाईल, 2 तसाच, 5 एक 5, 5 एक 5. आता एकसुद्धा कॉमन संख्या नाही उरली म्हणून या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे झाला आपला लसावी. मग काय काय उरलं आहे? 5, 5 त्रिक 15, 15 दुने 30, 30 पंचे 150 आणि 150 दुने 300, म्हणजे 150 गुणिले 2, 15 दुने 30, हे आलं आपलं उत्तर 300. म्हणजे यांचा लसावी आला 300. ठीक आहे. चला हे पण मी इकडे ठेवतो म्हणजे तुम्हाला नंतरनं PDF कळेल की लसावी कसा काढला आहे म्हणून. याला थोडंसं थोडं छोटं करतो आणि याला या साईडला ठेवतो. ठीक आहे. नंतर ते PDF दिसेल ते. ठीक आहे. यांचा लसावी आला 300. आता या प्रत्येकी कशाने भाग जातो आता ते बघूया आपण. आता हे 300 काय झालं? ही झाली टाकी, जी टाकी भरते ना ही. मग ए हा 60 मिनटात एक टाकी भरतोय. मग त्याला तो एका मिनटात किती टाकी भरेल ही आपल्याला एका दिवसाची क्षमता म्हणजे एका मिनटाची क्षमता त्याची मिळेल. मग की झाली 6 पंचे 30, म्हणजे 60 पंचे 300. आता ह्या 75नी 300ला कितीने भाग जातो ते बघायचं. 75 गुणिले 300 म्हणजे 300/75, 5 चोक 4चा भाग जाईल. 4 पंचे 20, 4 2 7 चोक 28 29 30, बरोबर. म्हणजे 75 चोक 300 असं होतं. आणि 50ने जातो 6चा भाग, 5 सक 30 आणि हे 0च्या 0 तसे. ठीक आहे. आता ही झाली याची एका मिनटाची क्षमता. आता 60 मिनटात तो 300 एवढी टाकी भरतो, हा 75 मिनटात एवढी टाकी भरतो. मग एका मिनटात हा किती टाकी भरतो आहे? 5 एवढी. हा एका मिनटात 4 एवढी टाकी भरतो आणि हा एका मिनटात 6 एवढी टाकी रिकामी करतो आहे, म्हणून त्याला आपण मायनसमध्ये ठेवलं आहे. मग आता काय करायचं? आता हे दोघं टाकी भरत आहेत म्हणून यांची बेरीज करायची. मग यांची बेरीज किती आली? 9. आणि हा रिकामी करतो आहे म्हणून याला ह्या 9मधून वजा करायचं. मग शिल्लक किती राहिले आपले? 9तून 6 गेले, उरले 3. मग हे झालं त्यांचं एकत्रित काम, म्हणजे ते एका मिनटात तिघं मिळून एवढी टाकी भरतात. मग त्यांना टाकी किती भरायची? एवढी. म्हणजे 300 एवढी टाकी भरण्यासाठी त्यांना तिघांना मिळून किती वेळ लागेल हे आपल्याला काढायचं आहे. मग 3 एके 3 आणि हे 2 0, म्हणजे हे झाले 100 मिनटं.
म्हणजे त्यांना हे काय, मग जर तिन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर आपल्याला 100 मिनटं एवढा वेळ लागेल ती टाकी भरायला. आलं लक्षात? आता हा प्रश्न बघा. श्यामने काही टक्केदराने बँकेत 10 वर्षासाठी 5,000 ठेवली असता दाम दुप्पट होण्यासाठी व्याजाचा दर काय राहील? आता हे प्रश्न बघा, हे प्रश्न खूप सोपे आहे. याच्या पण मी 2 मेथड सांगतो, ठीक आहे. आता पहिली मेथड बघा, एक फॉर्म्युला सांगतो, नंतर डायरेक्ट पद्धत सांगतो. आता फॉर्म्युला बघा. फॉर्म्युला कसा यायचा, की जेव्हा पण आपल्याला एक्झाम्पलमध्ये दाम दुप्पट, दाम तिप्पट, चौपट, पाचपट, 6 पट, 7 पट दिसेल, जेव्हाही पटीतलं एक्झाम्पल येईल त्यावेळेस आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे, की पट वजा 1 छेदात इथं आर गुणिले 100 आणि इकडं एन, म्हणजे इकडं वर्ष, एन म्हणजेच काय असतं, वर्ष, नंबर ऑफ इयर्स, आणि इथं असतो रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजेच दर. हा इथं खाली ठेवायचा आहे. आलं लक्षात? आता इथं काय दिलं आहे, 10 वर्षासाठी. मग नंबर ऑफ इयर किती आपले, 10 वर्ष. आता इथं काय करायचं, आपल्याला काढायला काय लावलं आहे, दर काढायला लावलं आहे ना, म्हणून याचं उलटं करायचं, फक्त हा दर इकडं घ्यायचा आणि हे वर्ष इकडं आणायचं. मग आपला फॉर्म्युला काय होतो इथं, आर पट वजा 1 छेदात एन गुणिले 100. हा झाला आपला फॉर्म्युला. मग आता पट काय आहे, किती पट आहे, दाम दुप्पट करायची, दुप्पट म्हणजे 2 वजा 1, वर्ष किती आहे, 10 वर्ष गुणिले 100. झालं आपलं उत्तर. मग 2तून 1 गेला 1 छेदात 10 गुणिले 100 आणि 10 1 10, 10 100 आणि 10 1 10. मग आपलं उत्तर काय आलं, 10%. मग व्याजाचा दर आपला झाला 10%. आता ही झाली फॉर्म्युला पद्धत. आता एक खूप सोपी ट्रिक आहे, खूप साधी आहे, ती लक्षात ठेवा. आता काय करायचं, जेव्हाही एक्झाममध्ये येईल दाम दुप्पट, दाम तिप्पट, चौपट, जेवढं काही असेल ते जेव्हाही येईल, आता लक्षात द्या, ते जेव्हाही येईल तेव्हा काय करायचं. आता कुठं लिहू, याला परत छोटं करावं लागेल. याला ठीक आहे. आता इथं काय दिलं आहे, दाम दुप्पट. आता लक्षात ठेवा, जेव्हाही आपल्याला असतं दुप्पट असेल तर काय घ्यायचं, 100 घ्यायचं. जेव्हाही एक्झाम्पलमध्ये दुप्पट असा उल्लेख आला, अशा एक्झाम्पलमध्ये दुप्पट असेल तर 100 घ्यायचं. मग 3 पट असेल तर 200 घ्यायचं. 4 पट असेल तर 300 घ्यायचं. 5 पट असेल तर 400 घ्यायचं. 6 पट असेल तर 500 घ्यायचं. आणि असंच कंपल्सरी, म्हणजे जेवढे दिले त्याच्या एक अंक मागं, म्हणजे 6 दिले तर 500, 5 दिले तर 400, हे असं आपल्याला घ्यायचं आहे. ठीक आहे. मग आता हे एक्झाम्पल बघा. आता हे एक्झाम्पल बघा, याच्यात काय दिलं आहे, दाम दुप्पट. मग आता दुप्पट म्हणजे किती घ्यायचं आहे आपल्याला, मी इतक्यात काय सांगितलं, दुप्पट म्हणजे किती घ्यायचं आहे, 100 घ्यायचं आहे. मग 100 आणि जेवढे वर्ष असतात त्यांनी त्याला भागायचं. मग 10 वर्ष दिले, मग 10 1 10 आणि हा 0 तसाच. याला आपलं सेकंदात उत्तर आलं, किती, 10%. ओके. हे असे एक्झाम्पल खूप सोपे असतात, फक्त दिसायला थोडंसं अवघड असतं की फॉर्म्युला कुठला वापरायचा काय. तर डायरेक्टली हे लक्षात ठेवा फक्त तुम्ही डायरेक्ट. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा. अ आणि बी यांच्या उत्पन्नाचे गुणोत्तर 3:2 आहे, तर त्यांच्या खर्चाचे गुणोत्तर 5:3 आहे. जर प्रत्येकाची बचत 1000 रुपये असेल तर अचे उत्पन्न किती? आता इथं प्रश्न बघा, ते उत्पन्न किती त्या दोघांचं, 3:2. हे झालं उत्पन्न. आता इथं मी लिहितो उत्पन्न. ठीक आहे. उत्पन्न आहे, एकाचं आहे 3 आणि उत्पन्न इथं अ आणि इथं ब. उत्पन्न आहे 3, याचं आहे 2 आणि खर्च आहे 5:3.
उत्पन्न झालं आणि इथे लिहितो खर्च. मग अचा खर्च आला आणि हा बचा खर्च. अचा खर्च आहे 5 आणि बचा खर्च आहे 3. आता हे असं नाही समजायचं का बाबा उत्पन्न 3 हे फक्त गुणोत्तरात दिलं आहे, हे गुणोत्तरात दिलं आहे, हे पण गुणोत्तरात दिलं आहे. मग असं नाही आहे की उत्पन्न 3 आहे आणि खरंच तो 5 आहे, डायरेक्टली असं नाही करायचं, कारण ते गुणोत्तरात आहे. मग गुणोत्तरात काय असतं, गुणोत्तर आपण कितीच्या पटीने जरी वाढवलं तरी ते सेमच गुणोत्तर असतं. जसं आता इथं आपल्याला उत्पन्न 3-2 दिलं आहे, तर हे गुणोत्तर आपण सेम ह्या पटीत वाढवू शकतो. म्हणजे आता सपोज हे 3 गुणोत्तर आहे, तर मी याला 6 करेल आणि याच्या सेम पटीत याला 4 करेल, म्हणजे हे सेम झालं. आता हे गुणोत्तर काय असतं, आता सपोज अशी संख्या घेतली मी, जशी 3-2 आहे, तर मग 5 त्रिक इथं 15 घेतली आणि इथं 2 आहे, मग इथं 10 घेतली. मग यांचं गुणोत्तर काय होतं, यांचं गुणोत्तर काय होतं, हे 5 त्रिक 15, 5 दुने 10, यांना संक्षिप्त केल्यावर हे येतं. मग तेच जर मी याच्या पटीत वाढवलं, मग याला 15 दुने 30 जरी केलं मी आणि 10 दुने 20, याला जरी मी 30 आणि 20 केलं तर त्याचं गुणोत्तर सेमच राहील. कसं, हे झालं 5-30, याला आपण संक्षिप्त जर केलं ना तर 10 त्रिक 30 आणि 10 दुने 20, हे कितीही पटीत मी वाढवत गेलो तर याचं गुणोत्तर चेंज होणार नाही. आलं लक्षात. म्हणून आता हे एक्झाम्पल सोडवण्यासाठी इथं आपल्याला हे गुणोत्तर वाढवून घ्यावं लागेल. हे जर आपण पटीत वाढवलं तर त्यांच्या संख्यांमध्ये काहीच फरक नाही पडत. आता हे वाढवायचं काय आहे, कारण की आपल्याला एक्झाम्पल सोडवायला सोपं जाईल. मग आता उत्पन्न त्यांचं आहे 6-4, म्हणजे जसा 6 तसा 4, हे असं त्याचं उत्पन्न झालं. आणि खर्च आहे त्यांचा 5-3, मग हे 6-4 आणि हे 5-3 त्यांचा झाला खर्च. मग त्यांच्याकडे प्रत्येकी शिल्लक किती राहतं, मग उत्पन्नातून जर आपण खर्च वजा केला तर ही झाली बचत आपली. म्हणजे 4तून 3 गेला 1 आणि 6तून 5 गेला 1, प्रत्येकी ही बचत त्यांच्याकडे उरते, बरोबर. मग बचत किती दिलेली आपल्याला, 1000. मग ह्या 1ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली 1000 एवढी, बरोबर. मग अचे उत्पन्न किती आहे हे आपल्याला काढायचं. मग अचं उत्पन्न किती सांगितलं आपल्याला, 6 एवढं. मग ह्या 6ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. मग साहजिक गोष्ट आहे, 6ची व्हॅल्यू काय येईल, यांचा डायरेक्ट तिरकस गुणाकार, एक धरला काय नाही धरला काय सारखाच. मग 6 गुणिले 1000 छेद 1, म्हणजे 6 एके 6, म्हणजे त्याचं उत्पन्न झालं 6000 एवढं. ठीक आहे. यामध्ये कळलं नसेल तर मला कमेंट करून सांगा, मी हा प्रश्न तुम्हाला परत एकदा सॉल्व करून सांगेल. आता हा प्रश्न बघा, एका व्यक्तीने रुपये 1140 घड्याळ विकल्यास 5% तोटा झाला, तर तेच घड्याळ 5% नफा कमविण्यास किती रुपयास विकावे. आता एका व्यक्तीने 1140 घड्याळ विकलं. आता इथं विक्री किंमत ही झाली, त्याची विक्री किंमत 1140, 5% तोटा झाला. 1140 विकल्यामुळे 5% तोटा झाला. आता मी काय सांगितलं आहे की कुठलीही किंमत ही 100% असते. मग 5% तोटा झाला, 100मधून 5 केले म्हणजे ती 95%ची किंमत झाली. म्हणजेच 1140 विकल्यामुळे 5% तोटा झाला, म्हणजेच ही 1140 ही किंमत झाली 95%ची. मग आता आपल्याला काय शकतं, तेच घड्याळ 5% नफा कमविण्यासाठी किती रुपयास विकावे. मग त्याला आपल्याला 105%ला विकायचं आहे, म्हणून ते कितीला विकावं लागेल, किती रुपयाला विकायला लागेल हे आपल्याला विचारलं आहे. मग 5% नफा कमवायचा आहे, म्हणजे 100वर 5, ते झाले 105. मग त्याची किंमत किती येईल हे विचारलं आहे, बरोबर. मग आता यांचा तिरकस गुणाकार करायचा, म्हणजे 1140 गुणिले 105 छेदात 95. आता एकक स्थानी 5 आहे, याला डायरेक्टली 5ने बाहेर जाईल. मग 5 1 5 उरला 4, 5 9 45, 5 दुने 10, 5 1 5. आता 19चा पाडा आपल्याला पाठ पाहिजे, जरी नसेल तर डायरेक्टली आपण काढू शकतो. फक्त 9मध्ये या एकक स्थानच्या संख्येला हा 0 जरा वेळ बाजूला ठेवा. हे एकक स्थानीमध्ये 4 येतो का बघायचं 9च्या पाड्यात. मग 9 1 9, इथं पाडा लिहितो मी, कुठे लिहू, इथं लिहितो.
9 एके 9, 9 दुने 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 पाचे 55, 9 सक 54, म्हणजे 6चा भाग जातो आहे. आता हे का करायचं आपल्याला, कारण की इथं पूर्ण संख्या दिलेली आहे ना आपल्याला. आता अपूर्णांकात असतं आपल्याला सोडवावं लागलं असतं. मग 9ने 54चा भाग असतो. 9च्या पाड्यात 1 2 3 4 5 6, म्हणजे 19ला जर 6ने गुणलं तर एकक स्थानी 4 ही येते. म्हणजे 19 गुणिले 4 जर केलं, 9 चौक 6 केलं, 1 2 3 4 5 6, 9 सक 54, हातचाले 5 आणि हे 6 5 11. बघा आलं 114 उत्तर बरोबर. मग 19 एके 19, 19 सक 114 आणि हा 0 तसाच्या तसा. मग आपल्याकडे शिल्लक काय राहिलं, शिल्लक राहिलं 21 गुणिले 6 60. मग यांचा गुणाकार काय येतो, 6 एके 6, 6 दुने 12 आणि हा 0 जसाच्या तसा. हे आलं आपलं उत्तर 1260. म्हणजे आपलं उत्तर आलं 1260. आलं लक्षात. आता हा प्रश्न बघा. एक फळ विक्रेत्याने 5 रुपयामध्ये 6 केळी विकत घेतली आणि 3 रुपयाची 4 केळी विकली, तर त्यास किती नफा व तोटा झाला. नफा किंवा तोटा किती झाला हे आपल्याला काढायचं आहे. मग आता एका फळ विक्रेत्याने 5 रुपयामध्ये 6 केळी घेतली. आता हे कसं काढायचं, इथं आपल्याला एका केळीची किंमत काढायची. पहिले आपण एका केळीची किंमत काढून घेऊ. म्हणजे सपोज जर असं फॉर एक्झाम्पल एक लक्षात ठेवा, जर मी असं म्हटलं की तुम्हाला 10 रुपयात 2 चॉकलेट दिले, मग एका चॉकलेटची किंमत किती येईल, तर आपण काय करतो अशा वेळेस 10 रुपयाला 2 म्हटल्यावर 10/2 करतो, म्हणजे आपल्याला एका चॉकलेटची किंमत मिळते. आलं लक्षात. तसंच याला करायचं आहे, पण इथं आता याला भाग नाही देत बसायचा, कारण की इथं 5 रुपयात 6 केळी आहे, म्हणजेच आपण 5/6 करू. हे झालं 6 केळीची किंमत. मग आपण डायरेक्टली 1 डझन केळी बघू कितीला मिळतात. मग याला जर ही झाली एका केळीची किंमत, बरोबर. 5 रुपयाला 6 केळी म्हटल्यावर 5/6 ही झाली एका केळीची किंमत. आता याला सोडवलं तर ते पॉईंटमध्ये येईल, त्यामुळे याला सोडवत नका बसू. हे डायरेक्टली 5/6 झाली, ही झाली एका केळीची किंमत. मग अशा जर आपण 1 डझन केळी घेतल्या, म्हणजे 12 केळी जर घेतल्या, तर त्या 12 केळीची किंमत किती येईल आपल्याला, 6 एके 6, 6 दुने 12, ही झाली 10 रुपये. ही झाली 12 केळीची किंमत. म्हणजे 1 डझन केळी ह्या 10 रुपयाला मिळतात, बरोबर. आता तिने विकल्या कितीला बघा, खरेदी केल्या 10 रुपयात 12 केळी खरेदी केल्या आणि 3 रुपयाला 4 केळी, म्हणजे 3 रुपयाला 4 केळी या प्रमाणात त्यांनी विकल्या. मग ह्या 12 केळी जर कितीला मिळतील, मग 4 एक 4, 4 त्रिक 12, 3 त्रिक 9, म्हणजे ह्या 9 रुपयाला 12 केळी त्यांनी विकल्या. मग ही झाली आपली खरेदी किंमत आणि ही झाली आपली विक्री किंमत. आलं लक्षात. म्हणजे 10 रुपयाला 12 केळी त्यांनी खरेदी केल्या आणि 9 रुपयाला 12 केळी विकल्या, म्हणजे त्याला किती रुपयाचा तोटा झाला आहे, इथं 1 रुपयाचा प्रत्येकी तोटा झाला आहे त्याला. म्हणजे त्याला 1 रुपयाचा तोटा झाला. कितीवर 1 रुपयाचा तोटा झाला आहे, ह्या 10 रुपयावर 1 रुपयाचा तोटा झाला, म्हणजे 10 रुपयावर 1 रुपयाचा तोटा झाला. मग कुठलीही किंमत ही 100% असते. मग ह्या 100ला किती टक्के तोटा झाला हे आपल्याला काढायचं. मग यांचा तिरकस गुणाकार, 100 गुणिले 1/10. मग हा 0 कट, हा 0 कट, मग किती उरले आपल्याकडं उरले 10. मग हे काय झालं, तोटा झाला आहे. आता तोटा झालं हे कसं कळलं, साधी गोष्ट आहे. 10 रुपयाला त्यांनी 12 केळी खरेदी केल्या आणि विकताना 9 रुपयाला 12 केळी विकल्या, म्हणजे 1 रुपयाचा तोटा झाला आहे ना त्याला, म्हणून 10% त्याला तोटा झाला. ऑप्शन 1. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. आता हा प्रश्न बघा. एका प्राणी संग्रहालयात वाघ आणि मोर यांची संख्या 40 असून त्यांच्या पायाची संख्या 120 आहे, तर त्या प्राणी संग्रहालयात किती वाघ आहे. आता हा प्रश्न मी कसा सोडवतो बघा. प्राणी संग्रहालयात वाघ आणि मोर यांची संख्या 40 आहे,
बरोबर. आता वाघ आणि मोर यांची संख्या 40 आहे. मग आता वाघाला आपण x मानूया आणि मोराला आपण y मानूया. हे झाले टोटल 40. ठीक आहे. आता याची गरज नाही आहे आपल्याला, या 40ची वगैरे गरज नाही आहे, कारण की त्यांच्या पायाची संख्या जर दिली ना आपल्याला त्याची गरज नाही आहे. आता प्रत्येकी लक्षात ठेवा, त्यांच्या पायाला आपण मानू पाय x मानूया आपण. ठीक आहे. दोघांचे पाय आपण x मानले, किंवा a मानूया पायांना. आता वाघाला पाय असतात 4 म्हणून 4a, अधिक मोराला पाय असतात 2 म्हणून 2a, आणि अशी मिळून त्यांच्या पायांची संख्या आहे 120. ही झाली 120. मग आता यांना सॉल्व करायचं. 4 आणि 2 6a अधिक 120, आणि हा a बरोबर 120/6. मग 6 1 6, 6 2 12. मग ही एची व्हॅल्यू आली 20. आता एची व्हॅल्यू किती आली 20. आता ए कोणाला मानलं आहे आपण, पायांना. मग ह्या पायाची संख्या आली 20. टोटल पाय झाले 20. आता यापैकी 2 पाय कुणाला आहे, 2 पाय आहे मोराला. मग मोर किती झाले, बे 1 बे, बे 0 0, हे 10 झाले मोर. आता ह्या 20, हे टोटल पाय झाले 20. या 20 पैकी 4 पाय कुणाला आहे, 4 पाय आहे 20, सॉरी थोडंसं मिस्टेक झाली. एची व्हॅल्यू आली 20. आता इथं ए आपण पाय मानले, मग मोराचे 2 पाय गुणिले हे 20, मग बे 2 4, हे 40 पायांचे झाले मोर. म्हणजे मोराचे टोटल पाय आहे 40. मग मोर किती झाले, मग याला जर 2 भागलं आपण तर बे 2 4, मग हे 20 झाले मोर. आणि ह्या वाघाला 4 पाय असतात, याची व्हॅल्यू आली 20, आणि हे 4, मग 4 2 8, हे 80, आणि ते वाघाचे 4 पाय, मग हे 4 1 4, 4 2 8, मग 20 झाले वाघ. आले, म्हणजे 20 वाघ आणि 20 मोर अशी आली आपली व्हॅल्यू. मग आपल्याकडं काय विचारलं आहे, त्या प्राणी संग्रहालयात किती वाघ आहेत. मग वाघांची संख्या आली 20. ऑप्शन 1. आलं लक्षात. हे असं सोडवायचं. आता हा प्रश्न बघा. 10% मलाईचे 120 लिटर दूध व 8% मलाईचे 200 लिटर दूध एकत्र मिसळल्यास मिश्रणातील दुधात मलाईचे शेकडा प्रमाण किती. आता 10% मलाईचे 120 लिटर दूध आहे, म्हणजे 120 लिटर दुधात, इथं काढतो मी, 120 लिटर दुधात 10% मलाई आहे. मग मलाई किती लिटर आहे आपण ते एकदा काढून घेऊया. मग हा 0 कट, हा 0 कट, हा 0 कट, हा 0 कट, म्हणजे 12 लिटर. 12 लिटर मलाई आहे. कुठल्या, पहिल्या 12 लिटर मलाई आहे 120 लिटर दुधामध्ये. 12 लिटर म्हणजे 120 लिटर दुधात 12 लिटर मलाई. ठीक आहे. आता दुसऱ्यामध्ये काय दिलं आहे, 200 लिटर दुधात 8% मलाईचं प्रमाण आहे. मग ह्या 200 लिटरमध्ये 8% मलाई आहे. मग ह्या 200 लिटर दुधात किती मलाई आहे, 8%. म्हणजे ह्या 200च्या 8% किती झाले, हे 0 कट, 8 2 16, म्हणजे इथं आली 16 लिटर मलाई. हे आता प्रश्न काय विचारला आहे की एकत्र मिसळल्यास, मग हे दोन्ही दूध जर एकत्र मिसळल्यास मिश्रणातील दुधात मलाईचे प्रमाण किती. मग आता हे दोन्ही दूध किती आहे, हे आहे, एक आहे 120 लिटर आणि एक आहे 200 लिटर. मग हे दोन्ही एकत्र मिसळलं आपण, मग हे 200 लिटर दूध, हे 120 लिटर दूध, हे दोन्ही एकत्र मिसळलं, मग ते झालं 320 लिटर टोटल दूध झालं. आता याच्यात मलाईचं प्रमाण किती आहे, मग मलाई किती दोन्ही दुधात मिळून, ही आहे 12 आणि ही आहे 16. मग 6 2 8, 1 1 2, मग अशी 28 लिटर मलाई आहे 320 लिटर दुधात. म्हणजे 320 लिटर दुधात
28 लिटर मलाई गुणिले 100, कारण की शेकडाप्रमाणे विचारलं आहे, एक शेकडाप्रमाणे विचारलं आपल्याला, बरोबर. हे असं करा, किंवा मी सांगितलं आहे 320 हे आपण 100 मानले, कारण की कुठलीही संख्या आपल्या शेकड्यात काढायची असेल तर ती संख्या आहे तिला आपण 100% मानतो. मग ह्या 28ची किंमत किती हे असं आपल्याला काढायचं आहे. मग यांचा तिरकस गुणाकार, मग कसं होईल 28 गुणिले 100 छेदात 320. मग याला सॉल्व करायचं. हा शून्य कट, हा शून्य कट, याला डायरेक्टली दोनांनी भाग जाईल. बे एक बे उरला एक, बेसक 12, बे एक बे बेचोक 8, 16 उरला, परत दोनांनी भाग जाईल. बे 8 16, बे 7 14. आता वरती उरलं आहे 7 गुणिले 10, मग वरती उरले 7 10 70 आणि खाली उरला 8. आता याला कितीने भाग जातो, डायरेक्ट 8 जाईल. 8 1 8 आणि 16, 8 8 64, बरोबर. 64 उरले 6 पॉईंट झाले 60. मग 8 7 56 आणि 56 उरले 4 आणि मग 8 5 40. मग असं उत्तर आलं आपलं 8.75%. ऑप्शन 4 हे झालं आपलं उत्तर. आलं लक्षात. आता पुढचा प्रश्न बघा. ताशी 36 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या आगगाडीची लांबी 110 मीटर आहे. वाटेतील 140 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास तिला किती वेळ लागेल. आता हा प्रश्न बघा, हा प्रश्न रेल्वेवरचा आहे. आता ज्यावेळेस अशा एक्झाम्पलमध्ये 2 लांब्या दिलेल्या असतात, ही लांबी एक झाली आणि ही एक लांबी झाली, त्यावेळेस काय करायचं, ह्या लांब्यांची बेरीज करायची. मग तो फॉर्म्युला लक्षात किंवा डायरेक्टली असं लक्षात ठेवा की जर लांबी 2 आली तर त्यांची बेरीज करायची आपल्याला. मग तो फॉर्म्युला असा असतो, x अधिक x प्लस 2, x अधिक x प्लस 2 बरोबर t इंटू v. आता हाच काय असतो आपल्याला, d असतो, म्हणजे डिस्टन्स, बरोबर. पण इथं 2 दिले म्हणून आपण त्यांना डिवाईड केलं x1 आणि x2 मध्ये. मग आता ही झाली रेल्वेची लांबी, ही झाली त्या पुलाची लांबी, आणि यांना ओलांडण्यास तिला किती वेळ लागेल. आणि हा झाला ताशी वेग. ताशी वेग आहे 36 आणि किती वेळ लागेल असं विचारलं आहे. पण आता ही जी अंतर दिलं आहे हे मीटरमध्ये दिलं आहे आणि वेग दिला आहे आपल्याला किलोमीटरमध्ये, ठीक आहे. मग याला किलोमीटरपासून याला आपल्याला मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करावं लागेल, म्हणून याला आपल्याला 5/18ने गुणावं लागेल. हे मी आधीच सांगितलं आहे. हे जर माहिती नसेल तर माझा आधीचा व्हिडिओ बघा, त्यामध्ये तुम्हाला कळेल, ठीक आहे. आता ह्या 36ला किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 5/18ने आपल्याला गुणावं लागतं. आता याला पहिले आपण गुणून घेऊ. मग 18 1 18, 18 2 36. मग ह्या बाजूला काय शिल्लक राहिलं, 5 2 10, आणि इथं आपल्याला काढायचा आहे टाईम म्हणून तो टी तसाच. आता या दोघांची बेरीज, मग यांची बेरीज किती येते, 0 0, 4 आणि 1 5, 1 आणि 1 2, ही झाली 250. मग ह्या 250ला हा गुणिले 10 भागिले होईल आणि इथं येईल आपलं टाईम, कारण की आपल्याला वेळ काढायचा आहे. मग हा 0 कट, हा 0 कट, मग टाईम किती आला आपल्याला, हा आला 25 सेकंदाचा. आलं लक्षात. म्हणजेच ऑप्शन 2 हे झालं आपलं उत्तर, ठीक आहे. सोपा प्रश्न होता. बरं, ठीक आहे. हे झाले मित्रांनो आपले आजचे प्रश्न पूर्ण. आपण बघत होतो, आपण आज बघितला रत्नागिरी जिल्हा चालक पोलीस 2019चा पेपर, जो झाला होता दिनांक 13 ऑक्टोबर 2021 रोजी, ठीक आहे. यातले आपण फक्त मॅथचे क्वेश्चन्स बघितले. आता बुद्धिमत्तेचे प्रश्न आपण नाही घेतले, कारण की ते सोपे असतात म्हणून मी नाही घेतले. जर तुम्हाला पाहिजे असेल की बुद्धिमत्तेचे प्रश्नही घ्यावे तर तसं मला कमेंट करून सांगा तुम्ही, मी बुद्धिमत्तेचे पण प्रश्न त्यामध्ये घेईन, ठीक आहे. चला, आजसाठी आपण इथंच थांबूया. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.
तुमच्या गरजू मित्रांपर्यंत पोहोचवा, शेअर करा. आशा करतो की ही क्वेश्चन आन्सर सिरीज आणि हे जे मी घेतो आहे हे तुम्हाला येणाऱ्या भरत्यांमध्ये उपयुक्त ठरेल. ठीक आहे, आजच्यासाठी थांबतो आणि अपेक्षा करतो की तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क येणाऱ्या परीक्षांमध्ये मिळतील. चला, थँक्यू.